चंद्रपूरला तिन्ही बाजूने घनदाट जंगलाने वेढलंय। चंद्रपूरच्या बाजारपेठेत रानफळांची चांगलीच आवक झाली आहे। शहरातील जटपुरा गेट परिसरात ग्रामीण भागातील विक्रेते टेंभरे आणि अन्य पारंपरिक रानफळ विक्रीसाठी घेऊन आलेत। या फळांच्या खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होते। साखर कारखान्यांवर ऊस उत्पादक शेतकऱ्याची 1022 कोटी रुपयांची थकबाकी आहे। त्यामुळे 29 कारखान्यांना नोटीस बजावण्यात आल्या। ऊसाचे पैसे न दिल्याबद्दल साखर आयुक्तालयाने साखर कारखान्यांना नोटीस बजावल्या। वाशिमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचा चिया पिकाला चांगला दर मिळाल्याचं चित्र आहे। 8 ते 10 जिल्ह्यातून चियाची मोठ्या प्रमाणात आवक होते। वाढीव दरामुळे शेतकरी वर्गात समाधानाचं वातावरण निर्माण झालंय। चिया पिकाला प्रति क्विंटल 14,500 ते 16,000 दर मिळतो। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात अवकाळी पाऊस आणि बदलत्या वातावरणाचा मोठा फटका फळबागांना बसलाय। विशेषतः आंबा बागांमध्ये मोठ्या प्रमाणात गळती झाली, त्यामुळे नुकसान भरपाई कधी मिळणार असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला। वाशिममध्ये कृषी विभागाने खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर तयारी सुरू केली। जिल्ह्यात एकूण 1,46,733 मेट्रिक टन खताची मागणी नोंदवली। शेतकऱ्यांना कुठलीही कमतरता भासू नये म्हणून यावेळी आवश्यक उपाययोजना केल्या। तर खरीप हंगामासाठी कपाशी, सोयाबीन, तूर, मूग, उडीद यासह ज्वारी, मका, तीळ आणि भुईमूग पिकांच्या पेरणीचं नियोजन केले। तसेच खत आणि बियाणे पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागाने सातत्याने पाठपुरावा सुरू केला।